वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजचा व्हिडिओ सगळं म्हणजे खास नाही, असंच ते दररोज बनवायच्या पद्धतीने बनवलं, म्हणजे सवय डेली व्हिडिओ बनवायची सवय हवी म्हणून, बाकी काही नाही. तर आजची तारीख आहे काहीतरी, सॉरी, आजची तारीख आहे तीन तारीख आहे आज. आणि 1 तारखेपासून म्हणजे अशी काही सुरुवात केलेली, वॉकिंगसाठी सुरुवात केली होती मी. आणि जॉब पण 2 महिन्यापासून मी सोडलेला आहे. त्यामुळे खूप इंटरव्ह्यू वगैरे देऊन पण इंटरव्ह्यू वगैरे चालू आहेत माझे, इंटरव्ह्यू वगैरे. परत एक्सेलची प्रॅक्टिस करतो घरी, म्हणजे एक्सेलची प्रॅक्टिस वगैरे करतो. जर म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर वगैरे प्रॉब्लेम लिहून वगैरे काढतो, म्हणजे काही प्लॅन असतील, काय प्लॅन म्हणजे व्हिडिओ वगैरे, म्हणजे यूट्यूबचे जे इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओ असतात किंवा काही प्रॉब्लेम असेल तर लिहून जरा मग असं टेन्शन कमी होतो. आणि आताचं जे काय बोलतो, म्हणजे घरी बसून जर म्हणजे इतकं टेन्शन यायला लागलं ना, की टेन्शन म्हणजे जसं की एज वाढत चाललं, एज म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असतात, पण काही म्हणजे एज वाढल्यानंतर सुद्धा आपलं फोकस ठेवावा लागतो एखाद्या म्हणजे कामामध्ये वगैरे. आणि अजूनपर्यंत आपल्या हातात चांगले जॉब वगैरे आपण मिळू शकलो नाही, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत असतो. आणि मग तसंच एकाच जागी म्हणजे घरी बसलो की आपल्याला खूप टेन्शन वगैरे येत जातो, टेन्शन येतो. आणि मग असं मित्र वगैरे आहेत, त्यांना सांगितलं जरा कमी होतो टेन्शन आपलं. तर मी ती माझी स्थिती सांगत नाही, म्हणजे प्रत्येक जणाचे आपापले असतात प्रॉब्लेम, फायनान्शियली, मेंटली वगैरे. तर म्हणजे स्टेप काय बोलू शकतो आपण. तर मी कसं यूट्यूब म्हणजे AI जेमिनी वापरून जरा आपलं प्रॉब्लेम्स कमी होतात. आणि ट्रॅव्हलिंगने पण खूप जास्त म्हणजे फरक पडतो आपल्यामध्ये. ट्रॅव्हलिंगचा विषय असा आहे की आपण एकाच जागी बसून कसं माइंड एकदम विचार नाही करत, आपलं त्याच विचार येतात की एकाच एवढीच लाईफ आहे, म्हणजे एवढीच लोक असतात, हे ते. असं आपण ट्रॅव्हलिंग केल्यानंतर असं काही म्हणजे आपण पूर्ण विसरून जातो की म्हणजे हे एवढा पण मोठा असू शकतो. आणि मी सोलो ट्रॅव्हल केलाय उज्जैनचा, तेव्हापासून जरा फरक पडला. पण शेवटी परत सुद्धा त्यात तसंच म्हणजे एकाच जागी येऊन आपण अडकल्यासारखं झालं, म्हणजे जॉब नाही मिळत आहे, म्हणजे रिजेक्ट होऊन जातो आपण. आपले क्वालिफिकेशन असू दे किंवा एक्सपिरियन्स किंवा नॉलेजच्या बेसवरती सिलेक्ट करतात ते लोक. त्यामुळे आपल्यामध्ये जर काही कमी क्वालिटीज किंवा आपले स्किल्स कमी पडल्या तर आपल्याला चान्स नाही. आणि इतकं कॉम्पिटिशन पण खूप झालेलं आहे, कॉम्पिटिशन तर सर्व जागा आहे. त्यामुळे त्याचंही म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींचा टेन्शन येत जातो. मग आपण त्यामुळे एक म्हणजे मित्राला पण आपण सांगू शकतो. आणि तर आम्ही काल असंच, मी तर काहीतरी घरी होतो, तर मग मित्राचा फोन आला. त्याला बोललो काही टेन्शन आहे, तर मी नाही आता येते. तर बोला डीमार्टला ऑफर लागले. डीमार्टला गेलो मग रात्री. मग तिथून ही वाली टी शर्ट घेतली. अँड दिस वन टी शर्ट ऑल्सो आय बाय. टी शर्ट ऑन बाय केलं, ही वाली आणि ही वाली. खूप दिवस झाले मी म्हणजे कपडे वगैरे शॉपिंग करायची इच्छाच म्हणजे गेलेली आहे, म्हणजे असं काही इंटरेस्ट राहिला नाही एवढा. आणि तर केला. हे 2 आवडले टी शर्ट मला, काहीतरी 199ला होते काल, म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी ऑफर होती इथे कुठे आपला जुडिओला ऑफर होती. पण तुम्ही मित्रवाल्याला ऑफर आहे, मला ऑफरचे नाही गेलो. पण काय मला कलर आवडला, टी शर्ट आवडलं का मला
तर बेसिकली मी तर घेत नाही जास्त कपडे वगैरे. तर बस म्हणजे थोडा माइंड डायवर्ट होऊन जातो. नवीन वर्ष आहे तर मग असं नवीन वर्ष म्हणजे कसं, भले तो इंग्लिश नवीन वर्ष आहे तरी सुद्धा त्याला चेंज म्हणजे आपण बदल करायचे ते ना, थोडं जरी म्हणजे आपण आपल्यामध्ये जरी थोडा फरक तो थोडासा जरी आपण चेंज व्हायचा प्रयत्न केला तरी असं खूप फरक पडू शकतो. म्हणजे 24 तास असतात आपल्याकडे, त्यामध्ये थोडंसं जरी 1 तास जरी दिवसाला आपण स्वतःवरती काम वगैरे किंवा असं नॉलेज वगैरे व्हिडिओ वगैरे बघून आपण जर स्वतःमध्ये बदल करायचा जर परिणाम केला तर फरक पडू शकतो बस. आणि सध्याची माणसांची म्हणजे माझा व्हिडिओ असं म्हणजे एकच टॉपिकवरती नाही आहे, कारण मी असं म्हणजे विचार करून नाही बोलत आहे, सहज म्हणजे बनवायचे म्हणून बनवते व्हिडिओ. काल 2 तारखेचा माझा व्हिडिओ मिस झाला, तोच समजू शकतो आपण, कारण मी रात्री बनवणार होतो पण माझा मूड पूर्णपणे ऑफ होता. कारण मी बोललेलो डेली म्हणजे एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल, त्यामुळे तर मी डेली त्याप्रमाणे थोडा बदल करायचा प्रयत्न करतो स्वतःमध्ये बस. आणि बाकी तर आपण काही गोष्टी आपण आपल्या प्रमाणित न होता तेवढा आपण करायचा प्रयत्न करू शकतो. बाकीचं ते जास्त टेन्शन घेऊन काही हरकत नाही. हे मी समोर जरा सांगू शकतो पण मी स्वतः सुद्धा बदल करण्यासाठी बोलते. म्हणजे असं आपण दुसऱ्यांना समजावू शकतो, म्हणजे असं कर तसं कर त्याप्रमाणे. आणि बस अजून काय, आणखी टॉपिक आहे की ट्रॅव्हलिंगचं कसं आहे, जरी कोणी मित्र वगैरे जरी आले तरी पण मी सोलो ट्रॅव्हल म्हणजे ज्योतिर्लिंग असू दे किंवा आणखी कुठलं ठिकाण असू दे, मी सोलो ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करणार आहे यावर्षी. आणि जॉबचं तर चालूच आहे, आता थोड्या दिवसात बघूया कुठे आपले जॉईन तर करूया लवकर, कारण खूप दिवस झालेले आहेत आता. नाहीतर मग कसं एकदा खूप जास्त महिने झाले म्हणजे फरक पडून जातो मेंटल कंडिशन पण जॉबचं कसं आहे, जॉबला आपण जातो तेव्हा सुद्धा पण मेंटली म्हणजे काही जागी तर 12 तासाची शिफ्ट असते, काही जागी म्हणजे 10 तास, तिथे ट्रॅव्हलिंग 4 तास असतो, ते सुद्धा खूप फरक पडतो त्यामध्ये. आणि म्हणजे मी सुद्धा आता जायचो पनवेल साईडला जायचो, तिथे पण जवळजवळ मला जायला 2 तास, यायला 2 तास, म्हणजे 4 तास आणि 8 तास जॉब, म्हणजे 12 तास ट्रॅव्हलिंग. मग माइंड पूर्ण डिस्टर्ब असतो आपला, म्हणजे भले म्हणजे आपली ग्रोथचा चान्स असतो पण शेवटी मेंटली आपण नाही होत ना. मेंटली सुद्धा स्ट्रॉंग असावा लागतो पाहिजे, तरच मग आपण पुढे जाऊ शकतो. तर मग सध्याचा असा तो झाला विषय. सध्याचा असं मेंटली म्हणजे घरापासून जास्त लोड आला की मी मित्राला वगैरे फोन करतो, म्हणजे आहेत 2-3 माझे मित्र, त्यांना फोन करून सांगतो वगैरे. त्यांचे पण म्हणजे एकाच मित्राचा पण जॉब सुटलेला आहे, त्याचं पण एज आहे म्हणजे जास्त आहे माझ्यापेक्षा. दुसरा पण एक मित्र आहे त्याचा पण कॉलेज करतोय तो. आणि म्हणजे असं जर आपण प्रत्येकाला नोटीस वगैरे किंवा केलं ना, आणि माझं कसं माहिती आहे का, नोटीस म्हणजे ओव्हर थिंकिंग असतो ना आपण, म्हणजे ओव्हर थिंकिंग चालूच राहते, म्हणजे एखादा म्हणजे आपलं ओव्हर थिंकिंग चालूच राहणार आहे. म्हणजे ओव्हर थिंकिंग कसं असतो आता, म्हणजे आपल्या जर आपण एका जागी माइंड डायवर्ट नाही केलं ना तर मग ती थिंकिंग चालूच राहत असते, त्याबाहेर आपण निघणं खूप कठीण असतो. असं मी स्वतः नोटीस केलं आहे. आणि म्हणजे आपण नोटीस केलं आहे, मग आपण कसं माइंड डायवर्ट नाही करतो पर्यंत, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, म्हणजे ते भले दिसत नसले तरी पण ते फेस करत असतात. कारण थोडं काही ना काही तर प्रत्येकाचं असतं त्याने तर मग आपण काही ना काही करून तरी म्हणजे बाहेर निघण्याचा प्रयत्न करू शकतो असं बस. आणि ठीक आहे, सांगण्याचं काहीच नाही, तसंच म्हणजे मीच थोडंसं व्हिडिओ बनवायच्या उद्देशाने बनवलं. म्हणजे आज डे कसं डेलीच्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न, बाकी काही नाही. चला, थँक्यू.